भाषेचे लहजे ज्यांना आत्मसात करायला आवडतं आणि त्या त्या कॅरेक्टरमध्ये ज्यांना स्वतःला घालणं आवडतं अशातला तो ॲक्टर आहे. बापाचं तोंडही बघायला मागत नाही अधिपती, पण तरी करेक्ट याच्या विरुद्ध आमचं इक्वेशन ऑफ स्क्रीन आहे. दिवसभर म्हणजे मी माझ्या डोक्यात आत्महत्येचे विचार आले होते. ती झाल्यानंतर पूर्ण आयुष्यच बदललं किंवा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. माझे वडील हे अक्षरशः माझे मित्र होते. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. आणि आज मी आली आहे तुला शिकवून चांगलाच धडा या मालिकेच्या सेटवर. आणि आजचा इंटरव्ह्यू स्पेशल असणार आहे कारण फादर्स डे स्पेशल आहे. आणि एक ऑनस्क्रीन गोड बापलेकाची जोडी माझ्यासोबत आहे, म्हणजेच चारुहास आणि अधिपती, म्हणजेच ऋषिकेश आणि स्वप्नील सर. कसे आहात तुम्ही दोघे? खूप फ्रेश दिसताय, पण तरी कसे आहात? मस्त होता. मी छान शूटिंग चाललंय आणि एन्जॉय करतोय नेहमीप्रमाणे. नुकतेच आमचे 400 एपिसोड्स कंप्लीट झाले, तर अजून सेलिब्रेशन मूडमध्ये आहोत आम्ही. हो, आम्ही मस्त आहोत आणि आत्ताच लंच ब्रेक झालाय. सो जेवण वगैरे करून एक वनिला आईस्क्रीम हाणून आम्ही बापले यानेच मागवलं होतं. असं मध्ये मध्ये ऋषिकेश दिलदार प्रमाणे पार्टी वगैरे देत असतो. प्रश्नच नाही. दिलदार म्हणजे एकतर तो त्याला खायची खूप हौस आहे, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच खाऊ घालायची पण हौस आहे. स्पेशली काही ना काहीतरी तो अंडी वगैरे काहीतरी घेऊन येतो. यामागे काही किस्सा वगैरे आहे, पण आमचे डिरेक्टर जे आहेत चंदू सर, चंद्रकांत गायकवाड, हा किस्सा तुम्हाला उत्तम सांगू शकतील, तेच सांगू शकतील, त्याला बरोबर कळलंय. आता सध्या मालिकेत अधिपती अक्षरा यांचं छान रोमॅन्टिक असं सगळं आम्हाला पाहायला मिळतंय. आणि एकीकडे भुवनेश्वरीची तळमळ पाहायला मिळते, पण दुसरीकडे चारुहास म्हणजे तुझे बाबा सुनेची बाजूही मांडतायत, पण कुठेतरी बायकोशीही भांडतायत सुनेसाठी आणि मुलासाठी. पण मला असं विचारायचं की हे सगळे कलाकार आम्हाला दिसतात, पण अधिपती आणि चारुहास हे फार कमी दिसतात. सो साधारणतः जेव्हा चारुहास आणि अधिपती म्हणून या सेटवर पहिल्यांदा रेडी होऊन आलात, तेव्हा एकमेकांबद्दलचं पहिलं इम्प्रेशन काय होतं आणि काय साधारणतः गप्पा झाल्या त्या दिवशी? आम्ही आधी पण एका मालिकेत बाप लेकाचं काम केलं होतं. हे माझे वडील होते तिकडे. हां, पण इथे स्पेशल असं होतं की कोल्हापुरी कॅरेक्टर्स आहेत आणि स्वप्नील सर खरं तर कोल्हापूरचे आहेत. सो हे प्रॉपर कोल्हापुरी बाप मिळाल्याचा एक आनंद होता. आणि पहिल्यापासूनच सरांबरोबरचं ट्युनिंग खूप छान आहे माझं. मला खूप आवडतं त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायला. इव्हन जेवढा वेळ मिळतो मेकअप रूममध्ये पण आम्ही खूप गप्पा मारतो, कारण आमच्या आवडी सेम असल्यामुळं. एकतर संगीत, पुस्तकं वेगवेगळी आणि सिनेमे. सो सर खूप बघत असतात. जेवढं आम्ही पण बघत नाही तेवढं सर बघत असतात आणि ते आम्हाला सजेस्ट करत असतात की OTTवर हे नवीन आलं, हे बघा, हे बघा. त्या ॲक्टरची पण नवीनच नाही, जुनं पण त्यांनी खूप बघितलेलं आहे, खूप ऐकलेलं आहे. सो त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करायला प्रत्येक वेळी मला मजा येते. आणि सो असा बाप आपल्याला ऑनस्क्रीन पण मिळाला. आता जरी ऑनस्क्रीन आमचं रिलेशन असं दाखवलेलं असेल, टेन्शनवालं, थोडी अनबन असणार, थोडी नाही बरीच. बापाचं तोंडही बघायला मागत नाही अधिपती, पण तरी करेक्ट याच्या विरुद्ध आमचं इक्वेशन ऑफ स्क्रीन आहे असं. आणि माझं सांगायचं तर मी बेसिकली याचा फॅन आहे. त्याला आठवतं की नाही मला माहिती नाही, त्याची एक सिरियल होती जी मी बघितली होती. त्यातलं याचे सीन्स मी बघायचो आणि मी त्याचा नंबर शोधून, एक कॉमन मित्र होता आमचा जगन्नाथ निवंगुणे, मी त्याच्याकडून नंबर घेऊन त्याला फोन केला होता. तर त्याचं काम मला खूप आवडतं आणि त्याचा क्राफ्ट स्वतःचा एक छान क्राफ्ट आहे, तर त्याचा मी खूप रिस्पेक्ट करतो. आणि याच्या आधी आम्ही जी एक सिरियल गेली होती ज्याच्यात आम्ही बाप मुलगा होतो, तर त्याच्यात आमचं खूप गोड नातं होतं. हो, करेक्ट. म्हणजे एकदम काय म्हणतात ते मित्रासारखे दोघे जण होते. पण आम्हाला ते दुर्दैवाने खूप काळ नाही करता आलं. खूप कमी स्पॅनमध्ये तो ट्रॅक संपला. इथे जेव्हा आम्हाला कळलं की आम्ही दोघे जण बाप मुलगा परत करतोय, तेव्हा अर्थात मजा येणार आहे हे माहितीच होतं. कारण आत्ता जसं त्याने सांगितलं, आमच्या आवडीनिवडी कॉमन आहेत. त्याला सिनेमाबद्दल बोलायला, ॲक्टर्सबद्दल, डिरेक्टर्सबद्दल बोलायला त्यालाही खूप आवडतं, मलाही खूप आवडतं. तर ते इथेही होईल अशी अपेक्षा होती आणि ते झालं आहे ॲक्च्युली. आणि त्याने अधिपती ज्या पद्धतीनं तो इथे प्ले करतोय ते म्हणजे मी सांगायची गरज नाही, ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तो. आणि तर त्याचं काम बघायला पण मजा येते. म्हणजे बाजूला बसून त्याचं काम बघणं, त्याचे सीन्स बघणं, टेक्स बघणं, हे पण मी एन्जॉय करतो.
अगदी ऋषिकेश, पण जेव्हा इतके अनुभवी कलाकार आपलं कौतुक करतात आणि पोट भरून कौतुक करतात, तेव्हा कलाकार म्हणून काय वाटतं? आणि जसं तू मगाशी म्हणालास की ते तुला खूप सल्ले देत असतात, तर त्यांनी कधी कोल्हापुरी भाषेची म्हणजे धडे दिलेत का कोल्हापुरी भाषेचे? हो, अगदीच. आमच्यात तेही बोलणं होतच असतं की ह्याऐवजी हा शब्द वापरून बघ, हे असं बोलून बघ. अनेकदा आम्ही त्यांना विचारतो, किंवा भुवनेश्वरीचं जे पात्र आहे कविताताई साकारते, तिला पण सरांनी खूप मदत केली की अनेक शब्द सुचवायला, किंवा हे वाक्य बऱ्याचदा लिखाणात ते तसं म्हणजे काय कलोकियल आपण म्हणतो तसं येत नाही ना, बोली भाषेत जसं आपण बोलतो तसं ते लिखाणात येत नाही बऱ्याचदा. सो ते कोल्हापुरी डायलेक्ट वाटेल, अगदी तिथलं कोल्हापूरचंच वाटेल असं ते बोली कसं करता येईल हे सर खूप छान सांगतात. आणि लिखाणाची पण त्यांची हातोटी, इवन फेसबुकला वगैरे पण ते ज्या पोस्ट्स लिहितात त्या वाचायला पण मला खूप आवडतात, कारण खूप छान लिहिलेलं असतं त्यांनी. त्यांची ती छान हातोटी आणि मस्त लिहितात, मजेदार. सो त्यामुळे पण त्यांना ते सांगायला पटकन सुचतं आणि जमतं, ते छान सांगतात. पण फ्रँकली स्पीकिंग त्याला काही कोल्हापुरी भाषेबद्दल मी सांगण्यासारखं नाही आहे. तो सांगलीचा आहे आणि याहीपूर्वी तो नाशिकला मला वाटतं सिरियल करत होता, सुंदरा. तर तिथेही त्यानं नाशिकचा टोन पकडला होता, सांगलीचा असून. आणि त्याचे म्हणजे ज्या कमी नटांचं, मोजक्या नटांचं भाषेवर प्रेम असतं, भाषेचे लहजे ज्यांना आत्मसात करायला आवडतं आणि त्या कॅरेक्टरमध्ये ज्यांना स्वतःला घालणं आवडतं, अशातला तो ॲक्टर आहे. तर त्याने तो काही काळ कोल्हापुरात पण त्याने काम केलेलं आहे. तर त्याला माझ्याच मार्गदर्शनाची गरज आहे असं नाही. जे काही त्याच्या आज भाषेमुळं तो, त्याच्या स्टाईलमुळे, त्याच्या भाषेमुळे तो पॉप्युलर, तर त्याचं सगळं करेक्ट. आणि हा पण एक मुद्दा आता ओघाओघात निघाला म्हणून, की हे जे म्हणाले की भाषेवर प्रेम असणं, भाषेवर प्रेम असणं, कुठल्या एखाद्या डायलेक्टवर नाही, भाषा या विषयावरच प्रेम असणं, ते पण आमच्या दोघांमधलं कॉमन आहे. की म्हणजे काय म्हणतो आपण, शब्दांचं व्युत्पत्तीशास्त्र असतं ना, की शब्दांची निर्मिती कशी होते, हा शब्द कुठून आला, ह्याच्यावरही आमची चर्चा अनेकदा होती. आता परवाच माफ या शब्दावर आमचं बोलणं आलं की तो माफ उच्चारायचा का माफ उच्चारायचा, मग तो आलाय कुठून मुळातून. हे एक उदाहरण मी दिलं. किंवा आता प्रश्न आपण म्हणतो, तर प्रश्न म्हणायचं का प्रश्न म्हणायचं, लिहिताना तर तो न नळाचा काढतो आपण, पण म्हणताना अनेक जण प्रश्न म्हणतात, तो काय बरोबर असेल, असं एक हेल्दी डिस्कशन सतत चालू असतं भाषेवरून. सो ते मजेदार असतं एकमेकांबरोबर अशा चर्चा करणं. येस. आणि तुम्ही इतक्या बारीक गोष्टींवर काम करता म्हणूनच कदाचित ती प्रेक्षकांना अजून भावते. पण ना, एरवी बाप लेकीचं नातं, माय लेकाचं नातं हे पाहायला मिळतं, पण मुलगा आणि त्याचे बाबा हे खूप रेअरली, त्यांच्यात मैत्री आहे हे खूप रेअरली पाहायला मिळतं. साधारणतः सर तुमच्या काळी ते कसं असायचं, किंवा तुमच्या वेळेला तुमच्या बाबांसोबत तुमचा बॉन्ड कसा होता, आणि तेव्हा फादर्स डे वगैरे असं काही असायचं का? नाही, आम्ही याच्यावर पण आमचं खूप डिस्कशन झाले. म्हणजे माझ्या काळामध्ये, म्हणजे 90sमध्ये मी जेव्हा, किंवा लेट 80sमध्ये जेव्हा मी टीनेजर होतो, तर माझ्या वडिलांचं आणि माझं रिलेशन हे अनलाईक तो काळ असं होतं की त्या काळात म्हणजे आजसुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं की बाप आणि मुलांच्यामध्ये फार संवाद नसतो. वडील वडिलांसारखी कर्तव्य पार पाडतात, काही जुजबी चौकशी करतात, मुलं एक अंतर राखून राहतात. तर माझे वडील हे अक्षरशः माझे मित्र होते. एक तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते खूप सुप्रसिद्ध अभिनेते राजशेखर. तर त्यांचं घरातलं रूप, आम्हा मुलांच्या बरोबरचं त्यांचं वागणं अत्यंत वेगळं होतं स्क्रीन इमेजपेक्षा त्यांच्या. आणि म्हणजे इतकं की मी त्यांच्या खांद्यावरती थाप मारू शकायचो. आणि मी परवाच त्यांना सांगितलं की जेव्हा मी माझ्या बायकोला डेट करत होतो लग्नाच्या आधी, तर माझे पप्पा मला सोडायला यायचे. ते म्हणायचे, तू गाडी एंगेज करू नको ठेवू, मला गाडी पाहिजे, मी तुला ड्रॉप करतो, तुला किती वेळांनी न्यायला यायचं आहे मला सांग. इतकं हेल्दी रिलेशन आमचं होतं. आणि हे असं असायला हवं असं माझं व्यक्तिशः मत आहे. की म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मी इथं सांगू शकणार नाही, आणि सांगायला लागलो तर वेळ पुरणार नाही. बऱ्याच वेळेला माझ्या सोशल मीडियावरती पप्पांच्यावरती लिहित असतो, आणि मी तो आदर्श माझ्या आयुष्यात ठेवला आहे की मुलांशी सुसंवाद असला पाहिजे. तुमची म्हणजे मुलांनी कुठलीही गोष्ट, त्यांच्यावर आलेलं कुठलंही संकट असो किंवा त्यांचा कुठलाही आनंदाचा क्षण असो, तो बापाशी आणि आईशी आधी शेअर केला पाहिजे. बरोबर. आणि मग अशा पद्धतीचं जर नातं असेल, याचा अर्थ मुलांना वडिलांचा धाक नसतो असं नाही आहे. मित्र जरी असेल तरी काही ठराविक प्रसंगी तुम्हाला, स्पेशली त्यांच्या लहानपणी, हल्लीच्या काळात तर ते खूप अवघड झालं आहे, पण एक म्हणजे माझं असं म्हणणं आहे ना की तुम्ही तुमच्या मुलांचे हिरो असायला हवे. आईवडील हे मुलांचे हिरो असायला हवे.
जर आई वडील हे मुलांचे हिरो असतील तर मुलांना एक मनामध्ये धास्ती असते की माझ्या हिरोला हे जे आवडत नाही आहे ते मी करायचं नाही. करेक्ट. किंवा माझ्या एका साध्याच्या चुकीमुळे माझे वडील किंवा माझी आई नाराज होते आणि मारायची रागवायची गरज नसते. फक्त आबोला धरला ना, थोडा वेळ निषेध नोंदवून दिला तर मुलं हे होतात. तर हे मग मी माझ्या वडिलांच्याकडनं शिकलो आणि ते मी माझ्या मुलांच्या बाबतीत ते करायचा प्रयत्न करतोय. अगदीच. आणि ना ऋषिकेश, तुलाही विचारावं असं वाटेल की मुलं जी असतात ना ती आई थ्रू बाबांकडे जातात. कुठे जायचं असेल, काही सांगायचं असेल तर आईच्या मार्फत जातात. सो तुझा कसा बॉन्ड आहे, म्हणजे काय असतं साधारणतः घरी, आणि तुझ्या बाबांविषयी काय सांगशील बेसिकली? हां, तू म्हणालीस तसंच होतं. माझे आई थ्रू वडिलांपर्यंत गोष्टी पोचवणं अशा पद्धतीचं रिलेशन होतं. आणि जसं सरांचं त्यांच्या वडिलांबरोबर रिलेशन होतं तसं माझं नव्हतं. तर ते थोडंसं काय म्हणायचं त्याला, काय म्हणूया, कसं वॉल आहे. खरं तर ती नसायला पाहिजे, पण आता ती आहे. हां, होती लहानपणापासून आणि ती आहे. पण म्हणजे एक आदरयुक्त भीती सतत त्यांची मनामध्ये. आणि पण हां, त्यांनी आमच्यासाठी काय केलं आहे त्याची चांगली जाणीव मला आहे आणि ते सतत माझ्या पाठीशी उभे आहेत, होते आणि आहेत. त्यामुळेच मी आज जे काही करू शकलो ते करू शकलो. मुळात त्याचे वडील खूप व्यासंगी आहेत. म्हणजे हो, करेक्ट. त्यांचा व्यासंग दांडगा आहे. ते आकाश दर्शनाचा वगैरे त्यांना छंद आहे. गेली अनेक वर्ष ते खगोलशास्त्राचा अभ्यास करतात, पर्यावरणाचा, झाडांचा, फुलपाखरांचा, पक्ष्यांचा अभ्यास करतात, ट्रेकिंगला जातात, शाळेतल्या मुलांना घेऊन जातात, कॉलनीतल्या मुलांना घेऊन जातात. त्यांची संस्था आहे कॉस्मिक आय नावाची. त्यांच्याकडे त्यांचा एक स्वतःचा टेलिस्कोप आहे, त्यातून ते आकाशदर्शन करत असतात. सो हा त्यांचा मोठा व्यासंग आहे. सो हे कुठेतरी नकळत त्यांच्याकडूनही झिरपलेलं असणार माझ्यात की आपला व्यासंग, आपलं पॅशन कसं जपायचं. सो ते त्यांनी त्याच्यात झोकून दिलेलं आहे. सो मीही माझ्या कलेमध्ये आणि माझ्या कामामध्ये एकदा झोकून दिलं की दिलं. एकदा इथे आलं की मग मला बाकी तहानभूक विसरून काम करतो आम्ही, किंवा मला त्याच्यापेक्षा दुसरं काहीच आवडत नाही. मी पूर्ण रमतो इथे शूटिंगच्या वातावरणात किंवा एकूण त्या माहोल, तो मला खूप आवडतो. एकदा स्क्रिप्ट दिली की मला दुसरं काही नको असतं. सो हे त्यांच्यातून आलेलं असणार आहे असं कुठेतरी. पण तू उल्लेख केलास की तुझ्या बाबांना ट्रेकिंग सुद्धा आवडते. सो असं काही तुझा एक ड्रीम डेस्टिनेशन जिथे तुला तुझ्या बाबांसोबत जायचंय, बाबांना घेऊन जायचंय, असं काही आहे का? नाही, असं काही नाही आता मला पटकन सांगता येणार. पण त्यांच्याबरोबर आम्ही अनेक गडकोट किल्ले महाराष्ट्रातले फिरलेलो आहे लहानपणापासून. रायगड, राजगड, विशाळगड, पन्हाळा, अनेक सिंहगड, वासोटा, अनेक ट्रेकिंग आम्ही केलेले आहेत. सो असं काही स्पेशली नाही. हो, अनेक आठवणी आहेत. मला आठवतं आम्ही मसाईच्या पठाराला गेलो होतो लहानपणी. पावसाळा होता, खूप धो पाऊस होता, रेनकोट वगैरे घालून सगळे घरचे वगैरे, आणि एवढं पाणी साचलं होतं. ती इमेज माझ्या डोक्यात खूप स्ट्रॉंग ते व्हिज्युअल आहे. आणि असे अनेक ट्रेकिंगचे अनुभव. वासोट्याला गेलो होतो आम्ही. तिकडे वासोटावर किल्ला चढून गेल्यावर वर नागेश्वर गुहा म्हणून गुहा आहे अगदी त्या डोंगराच्या वर, आणि तिथे जाऊन राहिलो होतो रात्री आम्ही. म्हणजे खूप उंचावर आहे ते. आणि आता तिथे जरा जाऊन राहण्याची परमिशन नाही. त्या आठवणी आहेत, अनेक आठवणी आहेत. रायगडला आम्ही गेलो होतो. तर रायगड चढून आम्ही सगळे घरचे लोक, कॉलनीतले लोक, मित्रमंडळी सगळे, आणि माझे वडील, आम्ही खाली रायगडच्या खाली भात शिजवलं होतं सगळ्यांसाठी, आणि सगळ्यांनी थोडं खाऊन घेतलं आणि सगळे ट्रेकिंगला लागले. आणि ते अख्खं भाताचं राहिलेलं पातेलं घेऊन डोक्यावर वर चढले होते माझे वडील सगळ्यांसाठी. आणि मग तिथे गेल्यावर भुका लागल्या होत्या सगळ्यांना, तिकडे ताव मारला सगळ्यांनी. सो अशा काही इमेजेस आहेत. आता इथून पुढे कुठे ड्रीम डेस्टिनेशन असं काही मी सांगू शकत नाही. असं काही नाही पण आणि माझ्या मनात. पण इन शॉर्ट तुझं बालपण खूप छान गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. हो, खूप छान. अगदीच. पण ना आपलं मगाशी बोलणं झालं की मुलाचा आणि त्याच्या बाबांचा तितका स्ट्रॉंग किंवा जसा आई आणि मुलाचा असतो तसा बॉन्ड फार कमी असतो. सो आपण यावर बोलतो, पण यावर काही सोल्युशन आहे का तुमच्या मते? कारण तुम्ही मुलं आहात, तुम्हीही कधीतरी लहान होतात. सो आत्ता जर मुलांना काही सांगायचं असेल तर तुम्ही सर स्पेशली काय सांगाल? मी मुलांना सांगेन, त्याच्या आधी मी पालकांना सांगेन की आपल्या मुलांशी आयुष्यभर स्पर्शाची भाषा ही मेंटेन ठेवा. स्पर्श ही खूप मोठी भाषा आहे. होतं असं की आपण कालांतरानं मुलं जरा मोठी व्हायला लागली, टीनेजमध्ये मुलं आली की स्पर्श कमी होतो.
आपण मुलांना जवळ घेत नाही, आपण मुलांना मिठीत घेत नाही, मांडीवर बसवत नाही, त्यांची पप्पी घेत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की ही स्पर्शाची भाषा अनन्यसाधारण महत्त्वाची आहे कुठल्याही नात्यामध्ये. तर ती तुमच्या मुलांशी तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन पालकांनी ती ठेवायला हवी. म्हणजे मला अगदी सांगायला आवडेल की माझी मुलगी आता मोठी आहे, ती करिअर करते. माझा मुलगाही आता डिरेक्शनमध्ये त्याची वाट शोधतो आहे. तर माझी दोन्ही मुलं मी त्यांच्या अंगाखांद्यावरती उड्या मारतो, मी त्यांना जवळ घेतो. मी बाहेर माझी आई 82 वर्षाची आहे. मी शूटिंगला बाहेर पडताना किंवा कुठेही जाताना ती माझी पप्पी घेते मला जवळ घेऊन. या स्पर्शाच्या भाषेची गरज तुम्हाला इतकी पडते का? माझे वडील जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते शेवटच्या काही दिवसामध्ये, तेव्हा मला त्याचं महत्त्व पटलं की मला वडिलांचा हात हातात घ्यायला, त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवायला, त्यांना उचलून बसवताना कधीच संकोच आला नाही मध्ये, कारण तो स्पर्शाचा कनेक्ट होता. आणि एका वयामध्ये तो कनेक्ट इतका महत्त्वाचा असतो, जगातल्या कुठल्याही संपत्तीपेक्षा मोठी संपत्ती असते ती. तर मी आधी पालकांना सांगेन की मुलं कुठल्याही वयाची असू दे, स्पर्शाचा कनेक्ट ठेवा. जर तो तुटला असेल, विरळ झाला असेल, तर तो परत मजबूतीने बांधा. आणि मुलांना तेच म्हणणं आहे की तुमचे आईवडील कुठल्याही वयाचे असो, त्यांचा हात धरा, त्यांना मिठी मारा, स्पर्श ठेवा. खूप मोठी देणगी येते आपल्याला. खरं तुला सुद्धा मुलगी आहे आणि ती जवळपास 2 वर्षांची असेल. आता 1.5 वर्षांची होईल. 1.5 वर्षांची होईल. सो साधारणतः बाबा झाल्यानंतर आयुष्य बदललंय का? ऑब्व्हियसली रिस्पॉन्सिबिलिटीज आल्या असतील, पण त्या व्यतिरिक्त तुमचं नातं कसं आहे मायलेकांचं, आणि म्हणजे मुलीचं आणि तुझं नातं कसं, आणि तिच्यासाठी काय वेगळं करावं लागतं, कसं त्यांच्या कलेने घ्यावं लागतं, याविषयी काही सांगावंसं वाटेल का? हो, अर्थात ती झाल्यानंतर पूर्ण आयुष्यच बदललं किंवा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, सेंटर पॉईंट बदलला आयुष्यातला. आणि मग सगळं तिच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी आम्ही प्लॅन करू लागलो. आमच्या झोपण्याच्या वेळा, उठण्याच्या वेळा, स्वतःची कामं उरकण्याच्या वेळा सगळंच बदलून जातं. अर्थात कुठल्याही घरात बाळ असल्यावर हे होतंच, पण माझ्यामध्ये झालेला बदल आता मी असं सांगू शकत नाही. ते तुम्हाला ते अनुभवावंच लागतं खरं तर. आत्ता पण आता माझं जर लेटचं कॉल टाईम होतं तर मी सकाळी उठून माझं जिम बिम लवकर उरकून घेतलं आणि मग ती उठते तेव्हा मी घरात होतो, की कारण माझी ती धडपड असते की कारण एकतर शूटिंगमुळे तिला वेळ द्यायला मिळत नाही. जेवढा वेळ द्यायला मिळतो तेवढा शक्य तेवढा वेळ मी तिला देण्याचा प्रयत्न करतो. मग तिला आज घेऊन गेलो होतो फिरवायला गार्डनमध्ये वगैरे वगैरे. सो जास्तीत जास्त मला असं वाटतं की 24 तास आता मला कमी पडतात. 24 तास कमी पडतात. अजून एक 4-5 तास असते तर बरं झालं असतं, जे मला तिला देता आले असते या शूटिंगच्या ह्याच्यातून. आयुष्याची प्रायोरिटी बदलते आयुष्याची, किंवा माझ्यामधला बदल मला जाणवतो की माझ्यामध्ये तो सॉफ्टनेस ह्याच्या आधी कधी नव्हता. ते म्हणजे मी जेव्हा तिला बघतो तेव्हा मी फक्त तिला बघतो, म्हणजे मला तेव्हा काही एक्झिस्ट करत नाही आजूबाजूला. हे फिलिंग मी कधी घेतलंच नाही. सो ते आणि माझी खूप इच्छा होती, माझी पण आणि बायकोची पण, की मुलगीच व्हावी आम्हाला, आणि ती झाली. सो आम्ही खूप आनंदी आहोत तिच्या जन्मानंतर. जरी तुला आत्ता तुझ्या मुलीला वेळ देता येत नसला तरी आमच्यावर पुढे ती खूप प्राऊड फील करेन तुझ्याबद्दल. पण जसं की आता मालिकेत तुम्ही दोघं फार कमी असतात आणि माझंही आणि प्रेक्षकांचंही असं असतं की खूप अंडररेटेड बॉन्ड आहे. कधी आम्हाला तुम्हाला सातत्यानं स्क्रीनवर एकत्र पाहता येणार आहे. सो ते कधी होईल पुढे मालिकेत, आणि साधारणतः म्हणजे किती वाट पाहावी लागणार आहे याबद्दल काय सांगा? फिल्म करणार सरांचीच असणार. आणि ती पण मी चारुहास आणि अधिपतीबद्दल सांगू का, की मला असं वाटतं की दोघे आपापल्या जागी अत्यंत बरोबर आहेत. अधिपतीचं जे चारुहासबद्दलचं म्हणणं आहे की तो जिला दैवत मानतो, त्या स्त्रीला या माणसानं, म्हणजे तुझ्याच मुलाला तिनं सर्वस्व देऊन सांभाळलं आणि तरी तू तिच्याशी नीट वागत नाहीस, तू तिचा अनादर करतोस, हे त्याला पटत नाही. म्हणून त्याचा बाबाशी उभा दावा आहे. आणि चारुहासचं जे म्हणणं आहे की अरे तुला कळत नाही आहे ती तुझा वापर कसा करून घेते, चारुहास त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा बघत असतो तर तो त्याच्या जागी करेक्ट आहे. आणि मला असं वाटतं ना की या दोघांच्या नात्यातला जो तणाव, जी हुरहुर प्रेक्षकांना लागते, ती खूप महत्त्वाची आहे. करेक्ट, बरोबर आहे. आणि लोकांनाही आता असं झालं की लोकांना आता दोघांच्या बाजू माहिती आहेत ना. लोकांना असं झालं की अरे चांगला बाप आहे तुझा, बिचारा एवढा तळमळतोय तुझ्यासाठी, कधीतरी ॲक्सेप्ट कर त्याला. आणि सो तोही पॉईंट जेव्हा येईल मालिकेमध्ये, तोही खरं तर बघण्यासारखा हाय पॉईंट असेल. आणि मला वाटतं की तो
आहेच ते आहेच ते ठंडा करके खाने वाली चीज आहे या दोघांच्यातला बॉन्ड. Correct, तर तो त्या पद्धतीनं मालिकेत छान चाललाय असं आम्हालाही वाटतं. अगदीच. आणि आम्ही सुद्धा उत्सुक आहोत की ते कधी आम्हाला पाहायला मिळते. पण पुढचा प्रश्न असा आहे की बाबांना फार कमी आपलं कौतुक करतात किंवा आपल्या समोर आपलं फार कमी कौतुक करतात. सो तुम्हाला दोघांनाही आतापर्यंत तुमच्या बाबांकडून मिळाली एक अशी कॉम्प्लिमेंट आठवते का जी खूप अविस्मरणीय, ती तुम्ही कधीच नाही विसरणार? माझे वडील, मी जेव्हा नाटकात काम करायचो तेव्हा त्यांनी मला अशी, तू म्हणालीस ते करेक्ट आहे, असं समोरासमोर कोणी कॉम्प्लिमेंट फार देत नाही, कौतुक करत नाही, दोष व्यवस्थित दाखवतात. म्हणजे एकांकिकेमध्ये मला सिगरेट ओढायची होती आणि मी सिगरेट ओढत नव्हतो, अजूनही ओढत नाही. तर पप्पा विंगेत उभे होते आणि मी सिगरेट ओढत गेलो, त्याच विंगेत मुद्दाम गेलो जिथं पप्पा आहेत आणि तिथे जाऊन असं केलं तर ह्यात ते असं पप्पा म्हणाले आणि काही जमलं नाही नीट. काळी पट्टा लावलाच म्हणाले मला, हे काय असं. तर साधारण ते अशा नोटवरती असायचे. पण माझ्या पहिल्या नाटकातलं एक त्यांना काम आवडलं होतं. तर ते मला दिसत होतं की ते समोर बसले होते आणि त्यांना समोर अशी दाद द्यायची सवय नव्हती. तर त्याच्या बाजूला त्यांचे एक मित्र बसले होते. तर माझा काहीतरी चांगला मोनोलॉग झाल्यानंतर ते त्याच्याकडे बघत होते, आपल्या मित्राकडे, की माझा मुलगा. तर मला वाटतं ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट होती त्यांची मला. खूप गोड होते ती आणि पद्धत पण वेगळी. तू काय सांगशील, तुझा अनुभव कसा होता? कॉम्प्लिमेंट काय, तर मला तर पटकन असं आठवत नाही. असं नाही, पण तू म्हणालीस ते करेक्ट आहे की वडील असं थेट बोलत नाहीत. कॉम्प्लिमेंट द्यायचं तर ते असं आईला सांगतील किंवा त्यांच्या मित्रमंडळींमध्ये बोलतील, असं आहे, त्यांचंही आहे. आणि तर मला तर पटकन आठवते, म्हणजे आता आम्ही जेव्हा पहिल्यांदा मी परदेश दौऱ्यावर गेलो होतो 1-1.5 महिना अमेरिकेला नाटकाचा दौरा घेऊन, तेव्हा त्यांना खूप प्राऊड फील झालं होतं आणि त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. मला काय बोलले नाही पण त्यांनी पोस्ट लिहिली. सो अशी व्यक्त करण्याची पद्धत, तर त्यांना ते छान वाटलं होतं की आपला मुलगा फायनली परदेशी गेला. आपण नाही जाऊ शकलो पण तो गेला आणि त्याचं काम घेऊन गेला. आणि मी सतत हे म्हणत राहायचो लहानपणापासून की पहिल्यांदा मी परदेशी जाईन की माझ्या ॲक्टिंगसाठी जाईन, काम घेऊन जाईन. आणि तसंच झालं आयुष्यात. आणि सो ते जेव्हा घडलं तेव्हा त्यांना खूप आनंद वाटला. आणि असे अनेक प्रसंग असतील, मला हा आत्ता ठळकपणे आठवतो. अगदीच. पण बाबांना हा शब्दच खूप मोठा वाटतो आणि कुठेतरी एक आपल्या मागे काहीतरी आहे, आपल्याला सपोर्ट आहे असं जाणवतं बाबा हा शब्दच ऐकला की. पण तुमच्या आयुष्यात कधी असं झालं का की एखादा प्रसंग आलाय आणि तुम्हाला माहिती की ते फक्त बाबांमुळेच सॉल्व्ह होऊ शकतं किंवा ते बाबांमुळेच सॉल्व्ह झालं, तुम्ही त्यांना सांगितलं किंवा ते बाबा होते म्हणून ते टळून गेलं, असं काही आहे का? मी याच्यावरती मी एक सविस्तर लेख लिहिला होता. सोशल मीडियावरती तो आला होता. मला वाटतं एका कुठल्या तरी वृत्तपत्रामध्येही आला होता की माझ्या घरात त्यावेळेला माझा स्वतःचा मोठा टी व्ही नव्हता आणि मला सिनेमा बघायची खूप आवड, इच्छा असायची. तर त्याकाळी आम्ही ते VCR आणून फिल्म बघायचो ना, कॅसेट टाकून आम्ही फिल्म बघायचो. तर माझ्या खालच्या मित्राच्या घरामध्ये त्याच्याकडे मोठा टी व्ही होता. म्हणजे त्याच्याकडे मोठा म्हणजे काय, त्यावेळेला 25 इंच, आमच्याकडे पोर्टेबल टी व्ही होता. तर मी त्याचा तो मोठा टी व्ही आणायचो आणि म्हणजे खालून जिन्यातून आणायचो आणि माझ्या घरात लावायचो आणि मग VCR त्याला लावून सिनेमे बघायचो. तर एके दिवशी असंच मला खूप जणांनी, म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं होतं की कशाला एवढं सगळं करतोस तू, टी व्ही एवढा मोठा त्यांचा महागाचा, तर ते उद्योग करत जाऊ नकोस, आपण घेऊया लवकर मोठा टी व्ही. तर मला ती हाऊस काही गप्प बसू द्यायची नाही. तर एके दिवशी तो टी व्ही सिनेमा बघून द्यायला जाताना जिन्यातून माझ्या हातातून सटकला, मला हात अडकला. आणि त्या काळचा, म्हणजे हे मी तुला सांगतोय 92-93ला 28,000चा टी व्ही असा माझ्या डोळ्यासमोर खळ 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 फुटून गेला. आणि मला म्हणजे त्या अख्ख्या पंचक्रोशीतल्या प्रत्येकाने येऊन मला गिल्ट दिला. टी व्ही फोडलास सिनेमा बघायसाठी, लोकांचा टी व्ही, काय गरज आहे असं. त्या काळात म्हणजे मोठी गोष्ट होती, मुलीडाचा मोठा टी व्ही, खरंच मोठी गोष्ट. म्हणजे माझ्या आईनं मला माझ्या आईनं तर म्हणजे अक्षरशः चप्पल काढायची ठेवली होती की तुला मी सांगितलं होतं. पण त्यावेळेला परिस्थिती अशी नव्हती की पटकन आम्ही एक 25,000चा 28,000चा टी व्ही त्यांना परत घेऊन देऊ. तर दिवसभर म्हणजे माझ्या डोक्यात आत्महत्येचे विचार आले होते. म्हटलं हे झालं, मी आई वडिलांना एवढ्या मोठ्या संकटात. कितवीला होता तुम्ही? मी जस्ट काहीतरी मला वाटतं 11वी वगैरे झालो होतो, 12वीला होतो. आणि मी अशा ह्याच्यात होतो की मी हे काय करून बसलो, मी कुठल्या संकटात टाकलं, हे कसं होणार, काय होणार. तर त्या दिवशी दिवस अख्खा गेला होता माझा आणि रात्री मी बसलो होतो एकटाच आमच्या गल्लीच्या इथे कट्ट्यावरती. तर
माझे पप्पा आले बाजूला बसले, काहीच बोलले नाही. दिवसभर नव्हते ते शूटिंगला गेले होते, ते रात्री आले. ते आले शांतपणे माझ्या बाजूला बसले. मला म्हणाले काय कुठलं पिक्चर होतं रे? मी म्हटलं ते टोटल रिकॉल. चांगलं होतं पिक्चर. काय टी व्ही फुटला, घेऊन देऊ आपण. पिक्चर कसं होतं सांग, कोणाचं काम आवडलं. त्यांनी सगळं सोडून माझ्याशी 5 मिनिटं फक्त सिनेमावर गप्पा मारल्या. मी सांगू शकत नाही त्या क्षणात मला काय मला असा कॉन्फिडन्स आला की हा माझा बाप 25 लाखाचा टी व्ही उधळून देईल, कारण त्याला कळतंय की पोराची हाऊस बाकी काही नव्हती, त्याला सिनेमा बघायचा होता. माझ्या वडिलांना बरोबर कळलं होतं की हे सगळा मूर्खपणा त्यानं केलाय, तो सिनेमा बघण्याच्या वेळापायी केलाय. ते मला एका शब्दाने बोलले, चल म्हटले चला जेऊया यानंतर ते त्यावर एक शब्दही बोलले नाहीत. नंतर ते झालं, ते माझ्या मित्राचे घरचे होते, त्यांनी तो काही टी व्ही तो रिपेअर करून एक 10-12 हजारात टी व्ही रिपेअर झाला, तो दिला. ते माझ्या वडिलांनी सगळं निभावलं. पण तो जो क्षण असतो ना, तो जो क्षण होता, कारण मी मेलो होतो, कुणी मला बोलायचं ठेवलेलं नव्हतं, मी स्वतःच्या गिल्टनी मेलो होतो. त्यांनी त्या क्षणी येऊन जे बापाला करायला हवं ते केलं. मी आयुष्यात विसरणार नाही. मी सतत माझ्या मुलांशी असं वागायचा प्रयत्न करेल, कितीही मोठी चूक करून. ज्या क्षणी बापाची गरज आहे त्या क्षणी बाप आला पाहिजे. तुझ्या आयुष्यात असा काही प्रसंग येऊन गेलाय का? खूपच भारी किस्सा होता पण हा, कमाल. मी जॉब करत होतो MBA झाल्यानंतर, आणि ते सगळं सोडून जेव्हा मी पूर्ण वेळ ॲक्टिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईला येण्याचा, तेव्हा माझी आई थोडीशी धास्तावली होती. साहजिक आहे, कारण मध्यमवर्गीय कुटुंब आणि सगळी चांगली नोकरी वगैरे सोडून कुठे जाणार तिकडे, असं तू हाऊस म्हणून आपलं कर थोडं असं तिचं होतं. पण मी म्हटलं की नाही, पुन्हा वय निघून गेलं आणि हे मला परत असं रिग्रेट नको आहे, मला करायचं आहे, ते करू द्या. तेव्हा माझे वडील म्हणाले होते की नाही, तुला जर करायचं आहे ना तर तू कर, सोडून दे नोकरी बिकरी सगळं, आणि तू कर, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, बघू पुढचं. पण जे करतोस ते पूर्ण ताकद लावून कर आणि पूर्ण प्रामाणिकपणे कर, ऑनेस्टली कर, पूर्ण 100% योगदान देऊन कर. सो तेव्हा त्यांनी ते पाठीशी उभे राहिले नसते तर कदाचित मग मी पण एवढं धाडस केलं नसतं आणि उडी मारली नसती कदाचित. सो तुझ्यासोबत म्हणजे तुला जसं तुझे बाबा लाभले तसंच अनेक मुलांना अशा बाबांची गरज आहे, कारण करिअरच्या बाबतीत असं बऱ्याचदा होताना दिसत नाही. पण आता पुन्हा एकदा मालिकेकडे वळूयात. तुम्ही एकत्रही रूम शेअर करता असं मी ऐकलंय सेटवर सुद्धा. सो त्या दरम्यान अधिपती आणि चारुहासमध्ये काय गप्पाटापा सुरू असतात, म्हणजे असं पुस्तकं तुम्ही वाचता, सो त्या व्यतिरिक्त काय असतं, आणि सीन दरम्यान सरांची तुला कशी मदत होते? रिसेंटली असा काही किस्सा झाला का जो तुला प्रेक्षकांबरोबर शेअर करायला आवडेल? सीन दरम्यान मदत म्हणाल तर को ॲक्टर म्हणून होतच असते. अर्थात कॉपरेटिव्ह को ॲक्टर्स असणं खूप हे वाईस वर्सा असतं. आणि ते काय म्हणजे वक्तृत्व स्पर्धा नाही ना, ते दोघा तिघांनी मिळून फुलवायचा सीन असतो. सो असे को ॲक्टर्स असणं खूप महत्त्वाचं असतं. सो तसे ते आहेत. आणि आम्ही मेकअप रूममध्ये गप्पा म्हणशील तर मगाशी मी म्हणालो तसं वेगवेगळ्या सिनेमांवर नवीन कंटेंट जो येतो त्याच्यावर, जुन्या काही चित्रपटांवर मला काही अडलेलं असेल तर मी त्यांना विचारतो की हे त्या कुठल्या सिनेमातलं, किंवा हे यातील तो ॲक्टर कोण, हे ते. तर ते सांगत राहतात किंवा ते सजेस्ट पण करतात. मी ब्रेकिंग बॅड बघितली नव्हती आतापर्यंत, त्यांनी सांगितली म्हणून मी ती बघितली. किंवा हे एक उदाहरण झालं. अशा अनेक गोष्टी. आणि सेम तोही खूप इंटरव्ह्यूज बघतो. आता रिसेंटली त्याने मला एक आवर्जून कॉमन फॅक्टर आमच्याला इंटरव्ह्यूज आम्ही बघतो, म्हणजे चांगल्या ऍक्टर्सचे डिरेक्टर शेअर करत राहणार आणि ते शेअर करत. आता त्याने एक नसरुद्दीन शाह सरांचं एक वर्कशॉपची लिंक त्याने पाठवली मला, जी मी माझ्या मुलीला शेअर केली. तर असं आमचं शेअरिंग. एक अत्यंत चांगली गोष्ट सांगू, जेव्हा आम्ही दोघे बोलतो, म्हणजे जनरली आमच्या सेटवर कधीच नाही, पण आम्ही जेव्हा दोघे बोलतो कुणाही बद्दल कसलंही गॉसिप नसतं. आम्ही फक्त सिनेमा वेळ कमी पडतो आम्हाला, वेळ कमी पडतो की आम्ही सिनेमा, नाटक, ऍक्टर्स, म्युझिक आणि इंटरव्ह्यूज, कुठलं OTT वर काय आलंय हेच आमचं मॅक्सिमम शेअर. ते गातात पण खूप छान. तुमच्या दोघांमध्ये जास्त चर्चा होत असते. अनेक कलाकारांबद्दल होत असते. इरफान बद्दल खूप होते. आम्ही दोघेही त्याचे चाहते आहोत. अनेक कलाकारांबद्दल, म्हणजे अगदी गोविंदापासून ते अशी रेंज आहे म्हणजे अगदी अशी कुठूनही, लक्ष्मीकांत बेर्डेंपासून ते डस्टिन हॉफमन पर्यंत आम्हाला कुणीही
चर्चेमध्ये कारण आमची सगळी आवडती मंडळी आहे ती. या सगळ्यांच्यावरती आम्ही प्रेम करतो, म्हणजे चाहते म्हणून प्रेम करतो. खरं तर फादर्स डे आहे, पण तरी सुद्धा स्वप्नील सर खूप छान गातात असं मी ऐकलंय. म्हणून अधिपतीसाठी जरी फादर्स डे असला तरी तुमच्या मुलासाठी, ऑनस्क्रीन मुलासाठी एखादं गाणं तुम्हाला डेडिकेट करायचं असेल तर, आणि सर जेव्हा गाणं म्हणतील तेव्हा तू नंतर त्यांना जॉईन करू शकतो. आता मला ऍप्ट गाणं आठवत नाहीये. हाँ ये बात है. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले. चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले. एक ऐसे गगन के तले. खूप छान गायला, दोघेही खूप छान गाता. पण आता एक शेवटचा प्रश्न जातच आता, तुला शिकवून चांगल्या धड्या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? सांगा सर. नाही मी मगाशी जे म्हणालो फादर्स डेच्या निमित्तानं हा आपण इंटरव्ह्यू करतोय. एकतर पहिली गोष्ट म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब करा, इथला कंटेंट बघा, खूप छान कंटेंट असतो इथे. फादर्स डेच्या निमित्ताने मी एवढं सांगेन, मगाशीच जे म्हणालो ते की मुलांच्यातला आणि पालकांच्यातला संवाद हा एकदम घट्ट राहायला पाहिजे. कुठल्याही विषयावरती मनमोकळेपणानं चर्चा व्हायला पाहिजे. इनिशिएटिव्ह तुम्ही, तुमचं वय काय आहे, मुलाचं वय काय, यानुसार ज्यांनी त्यांनी इनिशिएटिव्ह घ्यावं. स्पर्शाची भाषा मी जसं म्हणालो ती आवर्जून मेंटेन करा. आणि सगळ्यांना फादर्स डेच्या मनापासून शुभेच्छा. फादर्स डेच्या सगळ्यांना, इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि तुला शिकवीन चांगलाच धडाच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आणि बघत राहा तुला शिकवीन चांगलाच धडा. रोज रात्री 8 वाजता आपली मालिका येते. आता रविवारी पण टेलिकास्ट सुरू आहे झी मराठीवर, नक्की बघा. तुम्हाला दोघांनाही फादर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच इतका वेळ दिल्याबद्दल. आणि थँक्यू हा इंटरव्ह्यू आमचा घेतल्याबद्दल, कारण आमच्या दोघांचे इंटरव्ह्यूज असे खूप कमी आहेत. हा नाही झालेले, तो आम्हाला पण गप्पा मारायला मजा आली तुझ्याबरोबर. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा मालिकेसाठी. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.